नवरा बायको कथा. अरे हे काय जीवन आहे का? ना आपण धड मोकळेपणाने बोलू शकतो, ना हसू शकतो, ना घरच्यांच्या मर्जीशिवाय कुठे फिरू शकतो. जरा कुठे बाहेर निघालो की आई आणि बाबांचे झाले चालू. कुठे चालले? काय करताय? कधी घरी येणार? का उशीर झाला? घरचेच अन्न खायचे. खूप उशिरापर्यंत बाहेर फिरू नका. सारखी कटकट. काही प्रायव्हसी म्हणून आहे की नाही? एकत्र कुटुंबात राहून कंटाळलेल्या अनघाने वैतागून राहुलकडे तक्रार करत म्हटले, अनु, अगं हे एकत्र कुटुंब आहे, जिथे सगळेजण मिळून मिसळून गोष्टी करतात. इथे लपवाछपवी अशी काही नसते. आणि आईबाबांना काळजी वाटते आपली, म्हणून ते विचारत असतात सारखे. राहुलने अनघाला समजवण्याचा प्रयत्न केला. नाही राहुल, मला काही हे पटत नाही. मला माझे आयुष्य माझ्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार आहे आणि मला ही फुकटची ओझी नकोत. मी आपल्या लग्नाआधी आपल्या सुखी संसाराची काय काय स्वप्ने बघितली होती, पण लग्नानंतर माझ्या सर्व स्वप्नांचा चुरडा झाला आहे. आपण घरात राहणारी माणसे 4 आणि खोल्या फक्त 3. जीव गुदमरतोय माझा या छोट्याशा घरात. अनघा चिडून म्हणाली, अशी काय स्वप्ने बघितली होतीस ग संसाराची, ज्यांच्या माझ्या आईमुळे चुरडा झालाय असे म्हणतेस? राहुलचा स्वर आता तापला होता. तुझ्यासोबत लग्न करून मी माझे आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे हे मला माहीत नव्हते. अनघा ओरडून म्हणाली. राहुल उगीच अजून तमाशा नको म्हणून गप्प बसला. आपल्या प्रेमविवाहामुळे आनंदी असलेल्या अनघाला आपल्या पतीसोबत खुलेपणाने प्रेमाने जगायचे होते, परंतु एकत्र कुटुंबात अशा स्वातंत्र्याला जागा नव्हती. काही दिवस तिने आडून राहुलला सांगण्याचा प्रयत्न केला, पण राहुलने तिचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. पण आता तिच्या संयमाचा बांध फुटला होता. त्या दिवसापासून दोघांमधील संबंध ताणले गेले. दोघेही एकमेकांशी फक्त कामापुरतेच बोलायचे. नवीन लग्न झाल्यानंतरचे नवलाईचे दिवस खरे, पण प्रेमाची जागा आता रुसव्याने घेतली होती. दिवाळी जवळ आली होती आणि अनघाने दिवाळी माहेरी तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याची साजरी करायची असल्याचे घरात सगळ्यांना सांगितले. आपल्या सुनेने आपल्यासोबत दिवाळी साजरी करावी अशी राहुलच्या आईची बाबांची इच्छा होती. त्यांनी तसे बोलूनही दाखवले, पण अनघाने त्याला सरळ नकार दिला. उलट राहुलने देखील तिच्या आईवडिलांच्या घरी दिवाळी साजरी करावी असे तिने त्याला सुचवले. राहुलला काही ही गोष्ट पटली नाही, पण काहीशा अनिच्छेने वाट टाळण्यासाठी त्यांनी शरणागती पत्करली आणि अनघाला होकार दिला. पण आता तिच्या संयमाचा बांध फुटला होता. त्या दिवसापासून दोघांमधील संबंध ताणले गेले. दोघेही एकमेकांशी फक्त कामापुरतेच बोलायचे. नवीन लग्न झाल्यानंतर नवलाईचे दिवस खरे, पण प्रेमाची जागा आता रुसव्याने घेतली होती. दिवाळी जवळ आली आणि अनघाने दिवाळीत माहेरी तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याची साजरी करायचा असल्याचे घरात सगळ्यांना सांगितले. दिवाळी फक्त 1 दिवस राहून नंतर परत येतो असे सांगून त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. आई वडील आणि धाकट्या भावंडाच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून त्यांचे मन दुखावून गेले. राहुल अनघासोबत तिच्या माहेरी गेला खरा, पण दुःखी मनाने. तिच्या असभ्य वर्तनाचा त्याला राग आला होता, पण भांडणे टाळण्यासाठी तो मूग गिळून गप्प बसला होता. दुसऱ्या दिवशी सासरच्या मंडळींनी त्याला समजवायला सुरुवात केली. बेटा, तुमच्या दोघांच्या भविष्याचाही विचार कर. उद्या तुला मुलं होतील, त्यांचे शिक्षण आणि करिअर तुलाच सांभाळावं लागेल. एवढ्या छोट्याशा घरात कसं जगणार? तुम्ही दोघेही कमवता. तुम्ही तुमचे स्वतंत्र घर घेऊन राहू शकता. काही आर्थिक समस्या असतील तर आम्ही मदत करतो तुम्हाला स्वतंत्र व्हायला, इत्यादी इत्यादी. राहुल फक्त मान डोलवत होता, पण त्याला मनातून फार धक्का बसला होता. अनघाने हा स्वतंत्र कुटुंबाचा सापळा तिच्या आईवडिलांच्या माध्यमातून टाकला. राहुलला त्याच्या घरी परत यायचे होते, पण अनघाने आणि तिच्या आईबाबांनी त्याला लाडीगोडी लावत आणखीन काही दिवस राहायचा हट्ट धरला. तो आता कात्रीत सापडला होता. घरातून आई बाबा आणि भावाचे फोन येत होते आणि इकडे तो अनघामध्ये अडकला होता. रोज घरच्यांना काहीतरी सबब सांगून तो सासरीच राहिला. संपूर्ण दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर दोघे घरी परतले. घरी परतताच परिस्थिती पूर्वीपेक्षा जास्त तणावपूर्ण झाली. सासरच्या लोकांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या नाराजीच्या रेषा अनघाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही, पण तिने जाणून बुजून साऱ्यांकडे दुर्लक्ष केले. आता रोज छोट्या मोठ्या गोष्टीवरून अनघा आणि तिचे सासू सासरे ह्यांच्यात वाद होऊ लागले. राहुलची अवस्था आता अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली होती. काही दिवसांनी अनघाने परत वेगळे होण्यासाठी राहुलच्या मागे भुणभुण लावली. राहुलही आता रोजच्या कटकटींना कंटाळला होता. भीत त्याने हळूच वेगळे होण्याचा विषय आईबाबांसमोर बोलून दाखवला. आईबाबांना भूकंप झाल्यासारखे वाटले. नाही राहुल, कदापि शक्य नाही. आपल्या घराण्यात आजपर्यंत कुणी वेगळे राहिले नाही.
आणि तुला देखील आम्ही वेगळे राहण्याची परवानगी देणार नाहीत. राहुल त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण आई बाबा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आमच्या सगळ्या सुना पहिल्यापासून सासरच्या घरी राहतात. आमच्याकडे वेगळेपणाची फॅशन नाही. राहुलच्या आईने आपला पदभार स्वीकारला. आता काळ बदलला आहे. पूर्वीसारख्या गोष्टी लादल्या जाऊ शकत नाहीत. अनघाने चिडून सासूला उत्तर दिले. आणि राहुलच्या भुवया उंचावल्या. त्याने अनघाला आणि त्याच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण शाब्दिक चकमक थांबवण्याऐवजी वादविवादांची मालिका वाढतच गेली. इथे राहुल आणि त्याच्या घरच्यांसोबत झालेल्या भांडणाची माहिती अनघाने तातडीने फोन करून आपल्या आईबाबांना सांगितली. झाले ते लगबगीने राहुलच्या घरी आले आणि मग भांडणाची आग शांत होण्याऐवजी त्यात तेल ओतल्याप्रमाणे एकच भडका उडाला. अनघाचे पप्पा गप्प राहिले, पण तिच्या मम्मीने राहुल आणि त्यांच्या कुटुंबाला खूप फटकारले. बराच वेळ गोंधळ होऊन प्रकरण शांत झाल्यावर अनघाचे मम्मा पप्पा निघून गेले, पण राहुलच्या मनात नाराजी पसरली होती. अनघाला तिच्या मम्मा पप्पाला बोलवायची काहीच गरज नव्हती. या गोष्टीवरून त्यांच्यात आणि अनघाच्या नात्यात तणाव आणि बिघाड आणखीन वाढला. पण या सगळ्याला आता राहुल कंटाळला होता. रोजच्या कटकटीतून थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून राहुलने अखेर अनघासोबत वेगळे होण्याचा होकार दिला. त्याच्या आईबाबांचा ह्या गोष्टीला जबर विरोध होता, पण लेकाच्या आणि सुनाच्या हट्टापुढे त्यांनी हार पत्करली. दोघांनी जवळच एक घर भाड्याने घेऊन त्यात शिफ्ट केले. राहुल मनातून खूप नाराज होता. आईबाबांना सोडून वेगळे राहिल्यामुळे त्याला प्रचंड अपराधी वाटत होते. आता सगळे अनघाच्या मनासारखे झाले होते. तिला वाटले होते की राहुलची नाराजी ती तिच्या प्रेमाने सहजच दूर करू शकेल, पण तसे झाले नाही. कारण अनघासमोर नतमस्तक होण्यास भाग पाडले जाण्याचा आणि तिच्या कुटुंबियांनी त्याच्या आईवडिलांबाबत केलेल्या अपमानाचा काटा राहुलच्या मनात सतत बोचत होता. याचा परिणाम म्हणून त्याने अनघाच्या कुटुंबियाशी असलेले संबंध औपचारिक पातळीवर मर्यादित ठेवले. जेव्हा जेव्हा अनघाचे मम्मी पप्पा यायचे तेव्हा तेव्हा तो त्याच्या घरात रस घेत नसे. अशा प्रसंगी तो अनेकदा घराबाहेर पडत असे आणि ते गेल्यानंतरच परतत असे. राहुलच्या अशा या वागण्याने अनघाच्या मनातही अपमानाचा विष भरू लागले. याचा परिणाम आधी सौम्य वादावादीत, नंतर आरोप प्रत्यारोपाचे तीक्ष्ण बाण आणि नंतर अनेक दिवस आबोला असे झाले. आता राहुल आणि अनघा म्हणजे एकत्र राहणारे दोन वेगवेगळ्या बेटांवरचे लोक झाले होते, जे दुनियेसाठी तर एकत्र होते पण एकमेकांपासून पूर्णपणे दूर, एकाकी होते. दोघांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे त्यांची बेबी प्लॅन देखील पुढे ढकलला. हळूहळू दोघांच्याही मनात एकमेकांशी केलेल्या लग्नाबद्दल पश्चाताप निर्माण होऊ लागला. दोघांनाही आता वाटू लागले होते की त्यांनी इतर कोणाशी लग्न केले असते तर ही शोकांतिका सहन करावी लागली नसती. पण माणूस नेहमी भावनेचा भुकेला असतो, त्यालाही गरज असतात. राहुल आणि अनघाही यापेक्षा वेगळे नव्हते. कालांतराने संवादाच्या कमतरतेच्या परिस्थितीमुळे राहुल आणि अनघाची यांना त्यांच्या मनातील भावना दुसऱ्या व्यक्तीशी शेअर करण्याची भूक वाढली. राहुल हळूहळू त्याची कलीग माधुरीकडे आकर्षित होऊ लागला. देखणी आणि सौंदर्याने परिपूर्ण असलेली माधुरी काही महिन्यापूर्वी जॉईन झाली होती. राहुल तिच्याकडे ओढत जात होता, पण माधुरीला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता. ती त्याच्याकडे एक नॉर्मल कलीग म्हणून पाहत होती. त्यामुळे माधुरीकडून प्रेम मिळवण्याची राहुलची अस्वस्थता वाढली. तो तिला त्याच्या प्रेमात ओढायचे नानाविध प्रयत्न करू लागला, पण माधुरी त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिली. कारण ती आधीपासून कोणाच्या तरी प्रेमात होती. ती त्याला सोडून विवाहित पुरुषाच्या संबंधात का अडकेल? राहुलला याबाबत काहीही कल्पना नव्हती. अशा स्थितीत तो दुहेरी वेदनांनी भरलेल्या संघर्षात अडकला. बायको राहिली नव्हती आणि मैत्रीण जवळ येत नव्हती. मग माझं अख्खं आयुष्य असंच रिक्त राहणार का? हा प्रश्न त्याच्या मनात डोकावत होता. ही परिस्थिती अशी एकट्या राहुलची नव्हती. प्रेमाअभावी अनघालाही त्रास होऊ लागला होता. तिचे जीवन म्हणजे फक्त यांत्रिक झाले होते. सकाळी उठून ब्रेकफास्ट तयार करणे, दुपारचे जेवण तयार करून बाजूला ठेवणे आणि कॉलेजवरून घरी आल्यावर रात्रीचे जेवण बनवणे, हा तिचा एक यांत्रिक नित्यक्रम बनला होता. संवादाअभावी अनघाचे मन प्रेमासाठी रात्रंदिवस तळमळत होते. तुम्ही कितीही कृत्रिम असलात तरी नैसर्गिक गरजा मारणे फार कठीण असते. अनघालाही तिच्याजवळ कोणीतरी तिला प्रेम करणारा असावं अशी तीव्र इच्छा वाटत होती, ज्याच्यासोबत ती आपल्या भावना शेअर करू शकेल आणि जो तिच्या आयुष्यातील पोकळी भरून काढू शकेल.
तिचे मन आता एक साथीदार शोधू लागले होते आणि तिच्यासमोर PhDचा विद्यार्थी तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असलेला जीत आला. ती स्वतःला जीतच्या प्रेमात पडण्यापासून रोखू शकली नाही. शनिवार सुट्टीचा दिवस होता. घरातील घुसमटणाऱ्या वातावरणातून मुक्त होण्यासाठी अनघा जीतला भेटण्यासाठी आणि PhDची चर्चा करण्याच्या बहाण्याने टेकडीवर आली होती. टेकडीमागचा सनसेट पॉईंट तरुण प्रेमी आणि नवविवाहित जोडप्यांसाठी योग्य असा होता. हा सनसेट पॉईंट अनघाचा फेवरेट पॉईंट होता. ती आणि राहुल अनेकदा एकांत शोधण्यासाठी ह्याच सनसेट पॉईंटला येऊन बसायचे. रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहरच्या झाडाखाली असलेल्या बाकावर बसून तिने दूरवर नजर टाकली आणि राहुलसोबत घालवलेल्या अनेक क्षणांच्या आठवणी जिवंत झाल्या. राहुल आणि अनघा एकच कॉलेजमध्ये शिकत होते. अनघा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती तर राहुल PhDला होता. कॉलेजचे अनेक लेक्चर्स बंक करून दोघेही तासनतास इथे येऊन एकमेकांच्या बाहुपाशात त्यांच्या भविष्याची स्वप्ने पाहत बसायचे. राहुल, हे माझे पोस्ट ग्रॅज्युएशनचे शेवटचे वर्ष आहे. त्यानंतर काय? आपण वेगळं होऊ. अनघा भरल्या डोळ्यांनी राहुलच्या छातीवर आपले डोके टेकवून म्हणाली. असू दे, कॉलेजचे शेवटचं वर्ष असेल, पण आपल्याला तर शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहायचं आहे. राहुलने अनघाला घट्ट मिठी मारत म्हणाले. काळजी करू नकोस अनु. हे बघ, तू पुढच्या वर्षी PhDला ॲडमिशन घे, म्हणजे आपण परत सोबत येऊ, राहुलने अनघाला सुचवले. वा, मस्त आयडिया. राहुल, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्यापासून कधी वेगळा होऊ नकोस. प्लीज, दुसऱ्या कुणालाही आयुष्यात स्थान देऊ नकोस. अनघाचे अश्रू थांबवत नव्हते. माझ्यासाठी तूच सर्वस्व आहेस अनु, असे म्हणत राहुलने तिच्या कपाळावरचे चुंबन घेतले. जणू राहुलच्या PhDच्या सूचनेने अनघाला नवसंजीवन दिले आहे. बराच वेळ दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात बसून राहिले. दोघांचीही PhD झाल्यानंतर दोघांनाही त्याच कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसरची नोकरीही लागली. त्यांच्यातील प्रेम वाढत गेले. दोघांच्याही कुटुंबियांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनाही फार आनंद झाला. त्यांच्याकडून दोघांनाही कसलाही विरोध झाला नाही. थोड्या दिवसांनी दोघेही लग्नाच्या अतूट बंधनात बांधले गेले. अनघाच्या सासरच्या घरात हे दोघे सासू-सासरे आणि धाकटा भाऊ असे कुटुंब होते. अडचण एवढीच होती की घर अगदी लहान होते. त्यात राहुलचे आई-बाबा थोडे जुन्या विचारांचे होते. अनघा आणि राहुलचे बाहेर जेवणे, रात्री अपरात्री बाहेर भटकणे त्यांना पसंत नसायचे. अनघा आणि राहुल सकाळी एकत्र कॉलेजला निघायचे आणि संध्याकाळी परतायचे. त्यानंतर थकलेल्या अनघाला घरची कामे करावी लागली. घरातील सदस्य मोलकरीणीस ठेवण्यासही राजी नव्हते. आपल्या कुटुंबात कधी मोलकरीण आपण ठेवलीच नाही. घरातील कामे आपण बायकांनी नाही करायची तर कुणी करायची, असा तिच्या सासूचा युक्तिवाद असायचा. नवीन घरात मात्र अनघाची मात्र फार घुसमट होत होती. तिला प्रत्येक गोष्टी सासू-सासऱ्यांना विचारून करावी लागायची. ती एक स्वतंत्र विचाराची मुलगी होती आणि घरातील कामाची तिला सवय नव्हती. त्यापेक्षा वेगळे राहिलेले बरे, असे तिला आता वाटू लागले होते. पण खूप प्रयत्न करूनही शेवटी आज आपल्यासोबत आज राहुल नाही, याची खंत तिला सतावत होती. फार वेळ वाट तर पाहावी लागली नाही ना? जीतच्या प्रश्नाने अनघाची तंद्री भंग पावली. नाही नाही, हे काय, मी आत्ताच आले, राहुलच्या आठवणीतून बाहेर येत अनघा घाईघाईने म्हणाली. नंतर जीत आणि अनघाने प्रोजेक्ट डिस्कस केला आणि त्यानंतर ते घरी गेले. खरं तर आपल्याबद्दल जीतच्या मनात काही स्पेशल फिलिंग आहेत का ते पाहण्यासाठी अनघाने त्याला तिथे बोलवले होते. पण तिला जाणवले की त्याच्या मनात अनघाबद्दल तशा फिलिंग्स नाही आहेत. जीत स्वतः त्याच्या एका वर्गमित्राच्या प्रेमात बुडाला होता. अनघा आता हिरमुसली. या रोमॅन्टिक अशा संध्याकाळी ना तिचा नवरा तिच्यासोबत होता ना तिचा एकतर्फी प्रेमाला प्रियकर. ती आता आयुष्यात एकटी पडली होती. अगदी एकटी, एकाकी, भावनाशून्य आणि संवादही. आयुष्य जगत असताना राहुल आणि अनघा एकमेकांसाठी अनोळखी झाले होते. जे एका घरात राहत तर होते पण एकमेकांसाठी त्याचे काही अस्तित्वच नव्हते. एक दिवस ब्रेकफास्ट झाल्यानंतर दोघेही आपापल्या मोबाईलला चिटकून होते. त्याच वेळी त्यांचे दोघांचे कॉमन फ्रेंड्स अमन आणि नीता त्यांना भेटायला आले. दोघेही महापालिकेत सेवेत होते. अनघा आणि राहुलप्रमाणेच त्या दोघांनीही प्रेमविवाह केला होता आणि ते खूप आनंदी होते. चौघेही लॉनमध्ये बसून छान गप्पा मारू लागले आणि दुपारी जेवून अमन आणि नीता परत आपल्या घरी गेले. पण संवादादरम्यान दोघांनाही अनघा आणि राहुलमध्ये काहीतरी बिनसल्याचे लक्षात आले. बाहेरून लोकांकडूनही त्यांनी ह्या दोघांबद्दल बऱ्याच अफवा ऐकल्या होत्या, पण त्या खऱ्या असल्याचे दोघांच्याही लक्षात आले. घरी पोहोचल्यानंतर दोघांनीही अनघा आणि राहुलचे नाते वाचवण्यासाठी
काय करता येईल याबद्दल एकमेकांशी चर्चा केली. त्यांनी दोघांच्या मनात नक्की काय चाललं आहे ते पाहण्यासाठी दोघांशी वेगवेगळे बोलायचे ठरवले. पुढील कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील कथा दुसरा भाग नक्कीच लवकर अपलोड होईल.